भाजप आमदार चित्रताई वाघ आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आज एक महत्त्वाचं बिल जे आहे ते पास होणार आहे लोकसभेमध्ये महिला आरक्षणाला घेऊन, आणि त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी चित्रताई वाघ जोडल्या गेल्या। ताई, स्वागत तुमचं सामटी मराठीमध्ये। लोकसभेत गदारोळ होताना पाहायला मिळतं एका महिला आरक्षणाच्या बिलावरून। कसं बघता, काय नेमकं ते बिल आहे आणि याचा फायदा नेमका सर्व समस्त महिलांना होणार आहे? मग विरोधक का नेमका विरोध करतात या गोष्टीचा? हाच कळीचा मुद्दा आहे की महिलांना आरक्षण 27 वर्ष झाली आहेत, कुठल्या कार्डाने हे घोंगडं भिजतच आहे। म्हणजे महिलांची शक्ती, या देशातल्या महिलांची शक्ती सगळ्यात आधी जर कोणी ओळखली तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। त्यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला, मुख्य प्रवाहात आणलं, आणि गेल्या दशकभर मोदीजी याच्यावर काम करतायत, आणि आता त्याच्यावरती कळस चढतो तो म्हणजे 33% महिलांना आरक्षण मिळणार आहे। आता यामध्ये इतके दिवस, इतके वर्ष, दिवस कसले, इतके वर्ष आम्ही योजनांच्या लाभार्थी होतो, आता आम्ही योजनांच्या निर्मात्या बनायला चाललोय। आणि त्यामुळे अशा कित्येक महिला आहेत की ज्या अतिशय उत्तम काम करतात, परंतु त्यांना आज प्लॅटफॉर्म नाही आहे। आणि या 33% आरक्षणामुळे आता ज्या तुम्हाला दिसत आहेत त्यांच्या मागे कुठे ना कुठे त्यांच्या परिवारातले मोठे लोक आहेत, त्याच्यामुळे म्हणजे अशाही महिला आहेत की ज्यांच्या मागे कुठला राजकारणाचा इतिहास, भूगोल नाही, पण त्यांची संख्या अगदी नगण्य आहे। पण आता मात्र सरसकट 33% आरक्षणामध्ये अनेक महिलांना संधी मिळणार आहे। त्या महिला नेतृत्व करणार आहेत, त्या देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावरती जाऊन त्या ठिकाणी त्या काम करणार आहेत। सर्वोच्च म्हणजे आपण म्हणू की लोकसभेच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी जाऊन तिथं काम करतील, प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये त्या काम करतील। आणि हा अतिशय प्रशस्त असा मार्ग महिलांसाठी, राजमार्ग आपण ज्याला म्हणू, ते मोदीजींच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी होतंय। मला वाईट या गोष्टीचं वाटतं की महिलांना आरक्षण देण्यासारख्या बिलावरती चर्चा चालू असताना राहुल गांधी बाग, जादू असं काहीतरी बचकानी लहान मुलांसारखं बालिश बोलत आहेत। म्हणजे त्यांना त्या बिलाचं महत्त्व नाही आहे का? आज जे 33% आरक्षण महिलांना मिळणार आहे ते काय फक्त भारतीय जनता पार्टीच्या महिलांना मिळणार आहे? या देशातल्या महिलांना मिळणार आहे। अशा कित्येक पार्टीमध्ये, अशा कित्येक विरोधी पक्षात सुद्धा कित्येक अशा महिला आहेत ज्यांच्यामध्ये कॅलिबर आहे, पण त्यांना संधी नाही आहे, आणि ती संधी 33% आरक्षणामधून मिळणार आहे। आणि म्हणून मला वाटतं हे बिल आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आम्ही होतोय, हे आमचं भाग्य आहे। तेच राहुल गांधी कुठेतरी म्हणतात की हे बिल जे आहे ते एका विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये आहे, काही राज्यांच्या। मला हेच सांगायचंय की हे याच्यातून बाहेर कधी येणार, यातनं बाहेर कधी येणार? विशिष्ट समाज हे असा, अरे तुम्ही याच्यामध्ये अडचणी टाकू नका। या देशातल्या महिला तुम्हाला थप्पड दिल्याशिवाय राहणार नाही की आज आम्हाला काहीतरी मोदीजी त्या ठिकाणी देत आहेत ज्याची आज आम्ही इतके वर्ष वाट बघतोय, आणि तुम्ही त्याच्यामध्ये अडचणी पैदा करताय, त्या ठिकाणी अडचणी टाकताय। तुम्हाला नको आहे महिलांचं आरक्षण, मग जे तुम्ही महिलांच्या नावाच्या घोषणा देता त्या सगळ्या फुकट आहेत का? या काँग्रेसच्या, या बाकीच्या त्यांच्या UPAच्या ज्या जितक्या महिला खासदार आहेत किंवा ज्यांचे नेते आहेत, जे घसा सुकेपर्यंत महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरण बद्दल बोलतात, खोसला म्हणजे डकोजलाय सगळा, खोटं बोलतायत ते। आज जेव्हा महिलांना देण्याची वेळ येते, मोदीजी त्या ठिकाणी उभे आहेत, तुम्ही त्यांना समर्थन देण्याचं सोडून, त्यांच्या सोबत उभं राहण्याचं सोडून, त्या ठिकाणी तुम्ही महिलांना आरक्षण देण्यापासून रोखताय। असं काँग्रेसला वाटतंय आणि UPAला वाटतंय की महिलांना आरक्षण नाही दिलं पाहिजे। एका बाजूने नाही नाही आम्हाला हे तर पाहिजे, पण त्याच्यावरती चर्चा आहे ना, चर्चा आहे त्याच्यावरती। 3 दिवस विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे मुद्दे मांडू शकता, पण तिथे बोलायच्या ऐवजी तुम्ही बगीचा आणि जादू आणि असल्या लहान मुलांसारख्या गोष्टी करता। म्हणजे हे याच्यावरून देश बघतोय की काँग्रेस या महिला आरक्षणावरती किती आग्रही आहे, आणि किती आपण त्याला म्हणू की त्यांना हे आरक्षण द्यायचंय असं त्यांच्या मनात आहे, हे दिसतंय। तुम्ही सर्वपक्षीय महिला नेत्यांची भेट घेतली, या संदर्भात घरी जाऊन भेटलात, काय नेमकं वातावरण होतं, काय नेमकं यांची? खूप मला म्हणजे तुम्हाला सांगते की मी प्रियंका चतुर्वेदी ताईंना भेटले, मी आमच्या किशोरी ताईंना भेटले, मी आमच्या शर्मिला ताईंना भेटले, तिथे रीटा गुप्तांना भेटले, राजसाहेब ठाकरे सुद्धा स्वतः होते, काल मी सुनेत्रा वहिनींना भेटले। बघा, आमचे पक्ष वेगळे असले, विचारधारा वेगळी असली तरी महिलांसाठी ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला मात्र सगळ्या महिला एकत्र होतात। मी काय म्हटलं मगाशी तुम्हाला की अशा कितीतरी महिला आहेत विरोधी पक्षांमध्ये सुद्धा ज्यांच्यामध्ये चांगलं कॅलिबर आहे, ज्या उत्तम नेतृत्व करू शकतात, पण संधी नाही आहे। आणि त्यामुळे या सगळ्या महिलांनी समर्थन दिलंय मोदीजींच्या नारी शक्ती वंदन अधिनियमाला। ताई, एक महत्त्वाचं बिल तर पास होतच आहे महिलांना एकदम मजबूत करण्यासाठी, मात्र राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून आपण ज्या काही घडामोडी बघतोय, मग ते होंदू बाबा अशोक खरात प्रकरण तेव्हापासून जे सुरू झालं, मग ते अमरावती असेल, नाशिकमधलं IT प्रकरण असेल, काय नेमकं कुठे म्हणजे
प्रशासन कुठे कमी पडतं आहे का, म्हणजे काय नेमकं? बघा आता तुम्हाला एक एक केसवर आपण बोलू. आता त्या अशोक खरात हा जो एक विकृत हरामखोर आहे, त्याने ज्या पद्धतीने महिलांचं शोषण केलंय, तुम्हाला मला कधी कळालं? जेव्हा त्याला अरेस्ट झाली. पण त्या अरेस्ट व्हायच्या आधी गेले एकाच महिना 2 महिने स्वतः मुख्यमंत्र्यांना कुणकुण लागल्यावरती, बघा अरेस्ट केल्यावरती त्याला बेल मिळणार, तो सुटणार, पण जे काही पुरावे एकत्र केले गेले, जे मजबूत पुरावे एकत्र केले गेले, म्हणून हा विकृत आज बिहाइंड द बार आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आज तेजस्विनी सातपुते सारख्या अत्यंत कर्तव्यदक्ष धडाकेबाज IPS अधिकाऱ्याला ही नेमणूक त्यांनी SITची नेमून त्या ठिकाणी त्यांचं प्रमुख केलं. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की याच्या आता सगळ्या चौकशा चालू आहेत, बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत, आणि त्यामध्ये पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केलेलं आहे की कुणीही असू दे, कितीही मोठा असू दे आणि कितीही छोटा असू दे, ज्याची ज्याची लिंक लागेल त्याला सोडणार नाही. आणि त्या पद्धतीने काम चालू आहे. SIT त्यांचं काम करतीये. आज त्या ठिकाणी ED असेल, IT असेल, आणखीन पोलीस असतील, सगळे कामाला लागलेले आहेत. त्याच बोंधुबाबा अशोक खरात त्याच्या एका ट्रस्टवरती एक व्यक्ती होती ज्याची चौकशी झाली. अपघात, त्याचा जी ती कुठलं संस्थान होतं त्याच्यावरचा तो माणूस होता जो याचं काम बघायचा, आणि त्याचा आता ऍक्सिडेंटमध्ये काहीतरी मृत्यू झाला असं मला आता दुपारी कळालं. निश्चितपणे हा पूर्ण ट्रस्ट हे सगळं संशयास्पदच आहे. त्याच्यामुळे खरंच त्याचा ऍक्सिडेंट झाला का ऍक्सिडेंट केला गेला याची चौकशी नक्की व्हायला पाहिजे. आता हे आपण आत्ता बोलतोय, परंतु सरकार आधीच ॲक्शनमध्ये आलं असेल, त्यांनी काम सुरूही केलं असेल, आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कळेल. पण कोणीही असेल तरी त्याला सोडलं मात्र जाणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांचं महायुतीचं सरकार आहे, जिथे महिला आणि मुलींवरती अत्याचार करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. 0 टॉलरन्स पॉलिसी आहे. निश्चितपणे अमरावतीमध्ये कारवाई केली प्रशासनाने. मला तर आश्चर्य वाटतं की अमरावतीमध्ये तो एक कोण होता तो हरामखोर, त्याने 180 मुलींबरोबरती जो काही प्रकार केला. आता त्या हिंदू होत्या, मुस्लिम होत्या, सोडून द्या. त्या हिंदू असतील नाही तर मुस्लिम असतील, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे की ती महाराष्ट्राच्या पोरी होत्या, आणि त्यांच्यावरती ज्या पद्धतीने किळसवाणा जो प्रकार केलाय, संतापजनक प्रकार केलाय, त्याच्यावर प्रशासनाने कारवाई केली. काँग्रेसला दुःख व्हायचं कारण काय? काँग्रेसला का दुःख होतंय? म्हणजे महिलांच्या इज्जतीपेक्षा, त्यांच्या आत्मसन्मानांपेक्षा हे हरामखोर जास्त जवळचे आहेत का? यशोमती ठाकूर म्हणतात की मला तुम्हाला हेच तर सांगायचंय की आपको क्यों मिर्ची लगी, आपको क्यों दुख हुआ. आज महाराष्ट्र विचारतोय की ताई असेल नाही तर भाई असेल, तुम्हाला महिलांचा आत्मसन्मान महत्वाचा आहे का तुमची वोट बँक? त्या हिंदू मुस्लिम सोडून द्या, त्या महाराष्ट्राच्या मुली होत्या, आणि त्यांच्यावरती जर अशा पद्धतीने कुणी केलं असेल तर त्यांना आम्ही सोडणार नाही. शेवटचा आणि एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय. अनेक तरुणी ज्या मुलं मुली आहेत, लाईव्ह कॉन्सर्ट कुठेतरी होतो, कुठेतरी गाण्यांचा कार्यक्रम होतो, मग तिकडे ड्रग्स पुरवलं जातं, आणि 16 ते 25 वयोगटातली मुलं, मग त्यामध्ये मुली पण असतील, खूप चुकीच्या मार्गाला लागत आहेत, किंवा मग हे सगळं का होतं? मग सोशल मीडिया असेल, पालकांचं त्यांच्यावरती लक्ष नाही. म्हणजे तुम्ही आहे की आमच्या वेळेला आम्ही सुद्धा या एज ग्रुपमधून गेलोय. आमच्या पालकांचं आमच्यावरती बारीक लक्ष होतं, धाक होता. आधी आम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहायचो, एकमेकांवर लक्ष ठेवायचो. म्हणजे मी जर चुकले तर माझ्या काकूला अधिकार होता माझ्या पाठीत धपाटा घालायचा. आज तुम्ही बघा परिस्थिती काय आहे. म्हणजे कुठे ना कुठे ही जी कुटुंब व्यवस्था पद्धत जी आपली होती, त्याच्यामध्येही आता आपण बघतो की आता माणसंच नाही आहेत घरामध्ये. आई पण सर्व्हिस करते, वडीलही सर्व. आता हे सगळं चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु जे दुष्परिणाम मला दिसत आहेत मी त्याच्याबद्दल सांगतेय. घरामध्ये कोणतरी वडीलधारं असतं, त्या मुलांचं मुलांवरती लक्ष असतं. आजकाल आईला, वडिलांना कुणाला बोलायला वेळ नसतो. आम्ही किती वेळा बघतो कोणाच्या घरी जातो, सगळेजण मोबाईल घेऊन बसलेले असतात. प्रत्येकजण आपापल्या विश्वामध्ये, कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी संवादाचा अभाव झालाय. ही जी टीनएजर्स मुलं आहेत, ही जी 15, 16, 17 वर्षाची मुलं आहेत, यांना आता इतकी प्रलोभनं आहेत त्यांच्यासमोर, आणि त्याच्यातून मुलांना जर बाहेर काढायचं असेल तर आई वडिलांनी विश्वास देऊन त्यांच्याशी संवाद करणं महत्त्वाचं आहे, असं एक आई म्हणून मला वाटतं. आणि मला वाटतं तो संवाद आपला कुठेतरी, जो घराचा एकसंघपणा होता तो कुठेतरी विस्कळीत झालाय. आपला एक जो संवाद होता घरातला तो कुठेतरी विस्कळीत झालाय. आधी आपण एकमेकांबद्दल भरभरून बोलायचं, आता आपण बोलत नाही, आपल्याला वेळच नाही, कारण आपण याच्यातून बाहेरच येत नाही. ड्रग्स जे आहेत ते खूप सोप्या पद्धतीने मुलांना मिळतात, कॉलेजमधल्या तरुण मुलांना मिळतात. मला वाटतं याच्यावरती सुद्धा सरकार काम करतंय.
ज्या काही म्हणजे मी तर एका ह्याच्यात बघितलं, आमचे आमदार आहेत योगेश सागरजी, त्यांनी तर त्या पानाच्या टपऱ्या टुपऱ्या याच्यावरती सुद्धा जाऊन तिथे धाडी टाकल्या होत्या. आणि त्याच्यामुळे हे सगळं रॅकेट हळूहळू आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं काम सरकार करेल. आणि आपल्या या भविष्याच्या, आपलं भविष्य, ही पिढी म्हणजे आपलं भविष्य आहे, हे अशा पद्धतीने ड्रग्सच्या आहारी जाऊन त्यांना नासवायचं काम जर कोण करत असेल ना, तर त्यांनाही सोडणार नाही. पण मला पालकांनाही सांगायचं आहे, बघा सरकार आहे, शासन आहे, पोलीस आहेत, हे सगळं त्यांचं काम करणार, पण आपली पण नैतिक जबाबदारी आहे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठे जाते, कुणासोबत जाते, कोण मित्रमैत्रिणी आहेत, किती वाजता येणार आहे, हे जरा थोडंसं जे एक आपल्याकडनं मिस होतं आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणून थोडंसं पालकांनी पण लक्ष द्यायला पाहिजे. घराच्या बाहेर गेल्यानंतर ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यासाठी तर अर्थात पोलीस तिकडे आहेत, सरकार प्रशासन सगळं काम करेल, पण एक आपण म्हणू की एक जागरूक नागरिक म्हणून आपणही कधीतरी आपल्या मुलाशी मुलीशी बोललं पाहिजे. काय त्यांच्या मनात असेल आपल्याला समजायला हवं. कारण मी जसं म्हटलं की या वयामध्ये तशी बुद्धी म्हणजे चंचल आहे सगळं, काय कळतंय, काय चांगलं काय वाईट हे पटकन जज नाही करतायत मुलांना, ते समजायला थोडा वेळ जावा लागतो. पण तोपर्यंत जर अशा व्यसनांच्या आहारी किंवा चुकीच्या संगतीमध्ये मुलं गेली तर मात्र भविष्य खराब होईल. म्हणून थोडंसं आईवडिलांनी पण बघायला पाहिजे. धन्यवाद ताई साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.